श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले. भास्कर पाटील क्षमा मागतो. श्री गणेशाय नमः. हे अजन अंजिता दया सच्चिदानंदा करुणालया, दासगनुस लागला पाया, आता भय देऊ नको. मी ही नदी न पातक नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार, आहे मी देवदेवा, परी त्यात हिनवरी, थोर सर्वदा कृपा करी. पहा अंगी लावली खरी विभूती श्री शंकराने, तो हिनाचा हिनपणा, थोरणा आणि कमीपणा, हे जाणून नारायणा. गणू हा ठेवा अग्र संग्रही, सर्व लाड लेकराचे, माता ती पूर्वी साचे, आहे दास गणूचे, ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बाळावरी, दासगणूस साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी, ती कोठवर वर्णवावी, पार न लागे तियेचा, महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर. भटकू लागले कानना, महिना तिकडे राहावे, वाटेल तेथे बसावे, कोणाशी न उमगू द्यावे. चरित्र आपुले इतुलेही, श्रोते एका समयी, महाराज पिंपळगावासी गेले. येथे गोष्ट जैसी झाली धारा. पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हेमाड्यापरी. ऐसे त्या मंदिरी, येथे झाले साक्षात्कारी, बसले शिवाच्या गाभारी, लावणी आस पद्मासन. गुराखी त्या गावाचे, आपले कडप गुराख्यांचे, घेऊन निघाले साचे, अस्तमनी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले, वंदन्या शिवाप्रत, तो येथे पाहुण समर्थ, आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती या मंदिरी, कोणाना पाहिला आजवरी, पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमनाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलू लागले, काही तेथेच बसले सत्पुरुषाच्या समोर. परी साधू बोलेना, डोळे मुडीच उघडेना, याचे कारण कळेना त्या गुराखी अभयकासी. कोणी म्हणती थकलेला, हा कोणी दिसतो भला, शक्ती मुडीच नुरली त्याला, बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी, असावा निशेसी, थोडी भाकर तयार देऊ आपण खायला, ऐसे म्हणून भास्कर धरिली मुखाजवळ. भाविक मुडीच गुराखी पोर, हलवू लागले समर्थाला, परी साधू कळेना हलेना, मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटेल विशेष. गुराखी आपापसात बोलती, याची मुडी न कळे स्थिती, जरी मेला असावा निश्चिंती, तरी आहे बसलेला, अंगण झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर, आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत, तया मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे तर सत्य, शिवापुढे न भूत येती, कोणी म्हणती स्वर्गीचा, देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा, झाला आपणा हेच भाग्य, याचे आता पूजन करून अवधे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेले ओढ्याप्रती, गडव्यामध्ये आणिले वारी, परम भावे पायावरी घातिले झाले समर्थाच्या. कोणी वन्य पुष्प आणिले, माळ त्याची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिला ठेवून समोर, एका ओढ्याच्या पानावर. गुराखी गेले नमन सादर भाव करून, काही वेळ गेले भजन, पुढे बसून समर्थाचे ऐसा आनंद चालला. तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला, चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, काना आली रानातून, मुले गुराखी घेऊन, ऐसे लोक म्हणती की, कदाचित आपणासी पाहण्या येती कानन्यासी, तान्हे वासरे घरासी लागले असतील हुमराव्या. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसाप्रत, म्हणजे येईल कडून की, जे अवध्यासी मानिले. गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कडविले, मंदिराचे अवधिवृत्त. पुढे श्रोते प्रांतकाळी झाली, आली गावाची मंडळी, समर्थाच्या पहाव्या भली. गुराख्यांच्या बरोबर, जैसे काल होता बसला, तैसा आज बसला, जैसा आता पाहिला, भाकरीस न स्पर्श केला, ती जशीच्या तशी आहे की, म्हणून लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बसला मंदिरी, सांप्रतया शंकराच्या. कोणी ऐसा बोलले, शिव पिंडीच्या बाहेर आले, आपण दर्शन द्याया भले,
चला नेऊ या गावात हा समाधी उतरील. तेव्हा काही बोलेल, हे उतरणे आहे वेळ, त्यास त्रास देऊ नका. बंगाल देशी जलंधर 12 वर्ष झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्त माझी ख्यात हे. ऐसी भोवती ना भोवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली समर्थाची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवधे झाले बरोबर, अवधे होते बरोबर. पुढे वाजंत्र्याचा गजर होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पोरे टाकीत होते भले. समर्थाचे अंग झाले गुलालाने लाल लाल, घंटा घंटाळ्याची वाजती, लोक अवधे भजन करती, जय जय योगी राजमूर्ती. ऐसे उच्च स्वराने मी सद्गुरुनाथ एक भव्य पाठावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करून स्तवनाला उपाशी बसून याच्या पुढे. तैसे जे ते विचार करीती, तो आले देहावरती. देह श्री गजानन सद्गुरुमूर्ती, मुकुटमणी योगाचे. मग काय विचारता, आनंद झाला स्मरता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता. स्वामीची या चरणावरी नैवेद्याची धूप झाली. ज्याने त्याने आणली पात्रे ती वाढून भली. मारुतीच्या मंदिरात तो अवध्याचा स्वीकार, समर्थ केला थोडाफार, हाडोपाडी साचार. ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावाचे गावकरी आले बाजारा निर्धारी. शेगावाकडे ते शेगावाच्या लोकासी सहज बोलले प्रेमीसी, आमच्या गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही जया योगीवर, कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा, त्याते कोण दवडी हो. शेगावाच्या बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला आले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाला पत्नीसह गेला पिंपळगावात, समर्थाचा जोडून हात विणू लागले नारी नर. आता येतो म्हणून निघून गेला आपण, त्यात झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुझ्या विना म्हणीत दिसे सदन. शेगावाते अवधेजन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञानजेठी. मायेले का होते तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुल्या भक्त राहिले असतील उपोषित, त्या शेगाव नगरीत नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मीही तनू त्यागीन बरवी. आमची सांगा पुरवावी, आड कोणी गुरुवरा. बंकटलाला ऐसे वंदले, महाराज गाडीवरी बसले. शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून. तैसा मागे गोकुळात कृष्ण अक्रूर आला, तैसे बंकटलाला भासरा अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावाच्या लोकाप्रती बंकटलाला समजविले, नका करू दुःखित तीनचित्ती. जातीर कोठे लांब साधू, वाटेल तेव्हा दर्शन द्यावे. हे आपले पुरवावे, जेथे तेथे असू द्यावे. या अमल मूर्तीला वितुले बहुतेक पिंपळगावाचा. बंकटलाला सावकार साचा, मनोभंग साऊचा. करण्या कुळाची छाती नसे, चुरमुऱ्याचे लाडू खात. पिंपळगावात बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पंथी जात गुरुमूर्ती, बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होय रीती, मला दुसऱ्याचे बडे न्याया. म्हशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता, महाविष्णूची होय कांता. तिची अगाध असे सत्ता, तिलाही व्याकोंडिले. जेथे माझा पार कोडी, म्हणून गेलो पडून. जगदंबे पाहून हाल माझ्या चित्ती भ्यालो. ऐसे एकता हसू आले बंकटलाला प्रत भले. विनवने भाषण केले ते एका सावका चित्ती. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपान भ्याली माता. आपुले वास येथे होता, म्हणून झाली स्थिरती. तैसे बाळ जेथे आई, तेथे तुझ्याचा पार नाही. आपुल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारणे, शिपाई आडवी कुठून. तैसा तुमचे इच्छिले म्हणा, तैसे तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असो वस्ती, धेनू कानन्या जाती. परी येती घरी पुन्हा, तैसे तुम्ही करावे. अवध्या जगा उद्धरावे, परी आम्हाना विसरावे. शेगाव यावे वरचेवर, अशी समजूत घातरी. शेगावी आणले गजानना, जेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती एकावी तुझी कथा सांगतो मी येथे आता. आडगावी नावे ग्राम होता एक, दया वराड प्रांती. त्या ग्रामाकारणे जाया निघाले दयाघन. प्रांतकाळी चुकूनही नजर
शेगावकऱ्यांची महाराजांनी चालगती वायूची समान होती. अंजनी तनयी मारुती आला काय वाटते पुन्हा. मास होता वैशाख 16 कालानी तर्क तपे तर्क किंचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रहर उन्हाळा मध्यहिनीच्या समयाला अकोली ग्रामापासी आला. या योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समर्थ लागले तहान. किती चौफेर अवलोकन तो उदक कोठे दिसेना. अंगा वाटे चालला धारा घामाच्या त्या एकसरा. अष्टरोख तो सुकला खरा उदक विने समर्थाचा. ऐसा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्यांची पाहता स्थिती ते अवध्यास मुक्त मुखी असती. कृषीवल हा निश्चंती अन्नदाता जगाचा. अंगी असे मोठेपण परी सोशी यातना दारुण. विचार्यानी उन तहान सोसेना भाग असे की त्या अकोल्याच्या शिवारात जलाचे दुर्भिक्षित अत्यंत एक वेळा मिळत द्रुत परी अभाव पाण्याचा. आपणा ते पाजवयासी भास्कर शेतीसी आणिले. खापराच्या घागरीत उदक होते गावातून पाठीशी तो भास्कर डोही जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली. त्या ठिकाणी स्वारी भली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्करा तहान बहुत लागली मला. पाणी दे प्यायला. नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण कोण अशक्य. धनिक पानपोया लावती हम रस्त्यासी पथावरती. येथे याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कडून. भास्कर बोले त्यावर तू नंगा धुत दिगंबर. तुला दांडग्या पाहिजे लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यासाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वाजो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा. असे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मोयदा कारण. आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयाचे तत्व भला सर्प कोणी का पोसला. वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघरी केलेस स्पुष्ट शरीर. भारंभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकळ डोक्यावर. त्या आयत्या पिट्यावर रेघोट्या तू उडू नको. तुला जा नाही देणार पाणी. नको करून दे विनवणी. जा जा करी येथुनी काढे आपले चांडाळा. तुझ्यासारख्या निरुपयोगी जन्मले आमच्या जागजगी. म्हणून झालो अगाधी आम्ही चहूखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करून हास्यवंदन निघून गेले तेथून. थोडे दूर अंतरावर एक होती साच विहीर. तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी जिकडे जाऊ लागले. भास्कर झाला बोलता उच्च स्वरे. वेड्या वृद्धा इकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे सत्य पाणी या एक कोसात. नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलते त्यावर ही सत्य पाणी या एक कोसात. नाही कोठे जाय पिशा. समर्थ बोलले त्यावर ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न तुझ्या सारिका बुद्धिमान. जलाने होती हैराण ते मी नैनी पाहुण. स्वस्थ ऐसा बसलो जरी तुझ्या समाज हितासाठी. केली सांग गोष्टी साह्य होतो जगत जेठी. हेतू शुद्ध असल्यावर समर्थ केले विहिरीपाशी. तो थेंब नाही तियेशी. हताश होऊन वृक्षापाशी बसले एक दगडावर. डोळे मिटून केले ध्यान. चित्ती साठविले नारायण तो सच्चिदानंद दयाघन. दिनद्वारा जगद्वारा. समर्थ म्हणती देवा देवा. हे वामना वासुदेवा. पद्मनाभा राघवा. हे विठ्ठला नरहरी देवा. ही आकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. बोलही न राहिली कोठे देवा विहिरीत. मानवी यज्ञ अवधे हरिले म्हणून तुझला प्रार्थिले. पावा आता जगद माहुले तानी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जे न घडे ते घडवित. सत्य माजरे जळत्या आड्यात. पांडुरंगा तू रक्षिले. प्रल्हाद भक्त करण्या खरा. स्तंभी प्रगटला ही जगतद्वारा. बाबा गंगा
12 गाव वैनेश्वरा भक्षिले वा गोकुळात. करण सागरी धरिले गिरी तूच की रे मुरारी. तुझ्या कृपेची न ये सरी जगत्रयी कवनास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्या पुढे झाला प्रमहार. चोखासाठी ओढिती ढोर पाखरे रक्षिती माळ्याची. उपमन्यूसाठी भक्ष श्री समुद्र तुवा दिला. तहान नामदेवाला मारवाड्यात लागली जे. ते तू कौतुक केले निजलता प्राप्ती भले. म्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात. ऐसे विनंती ईश्वरा विहिरी लागी फुटला झरा. उफळत्या साजिरा विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाला जगत नाथ काय ऐकना ते होत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य जे ना घडे तेच घडवी. जेथे पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले. चिंत झाले घोटाळले चित्त त्याचे घोटाळले. काही नच चाले तर्क त्याचा. वर्ष झाले 12 जल नाही या विहिरीत. तिलाच एका घटकेत याने जलमय केले की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बडेच फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून. धरिते झाले दृढचरण मुख स्तोत्र आरंभिले. हे नरदेहाधारी परमेश्वरा हे दयाचा सागरा. लेकरासी कृपा करा अभय कमी तुझला असे. तुझे तुम्हाचे जाणिते तुम्हा ते न जाणिले. मी बोललो टाकून आता पस्ताव झालो पूर्ण. क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गोळणी. रागावला ना चक्रपाणी दयाळा ब्रह्मावेशानी. तुझ्या मजला ठक त्याचे तुच निरसन केले. भास्कर दाऊन भागवंताचे देवपणा कृतीने कळले की. तैसे तुझा आघात केवढा तरी आहे थोर. कळेना साचार या जलाच्या कृपेने. काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुझ्या आता. लेकरा ते भेटता माय कोठे न राहावे की. खोटे ही प्रपंच माया आले आज कळोनी. करते न लोटाया दिन भयका कारणे. भास्करासी समर्थ म्हणती ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नोरली वाहन मग काय प्रपंच टाकशी. पाणी आले तुझ्याकरिता बागीचा तो लावा आता. भास्कर म्हणे गुरुनाथा हे अमिष दाहू नको. माझ्या निश्चय हीच वीर कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर. थेंब नव्हता ती वीर फोडण्याला. तुम्ही हा प्रयत्न केला साक्षात्कारी लाविला. स्फुरुंग खडक फोडावया तेथे हा फुटला खडक. भावनेचे लागले उदक आता मळा निसंच. भक्त पंथाचा लावित मी वृत्तीचा मेदिनी ठाई. फळझाडे ती लावली पाही. माझे आई तुझ्या कृपे करुणी. सत्कर्माचे फुल झाडे लाविती मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलगाडे याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती सैनिक घडता भास्कराप्रती. केवढा झाला उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन आगडे सर्व साधकाहून. तुकाराम केले वर्णन संत चरित्र रचा. जे अभंगी तो अभंग पहावा चित्ती. विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहिता कारणे पाणी लागले विहिरीस. ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामी. मधूच लागता सुगावा. जैसा भक्षिता घेती धावा. वा साखरेचा पाहुण रवा. मुंग्या येती धावून. तैसे श्रोते जेथे झाले लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी प्याले पिऊन त्याच ते उदक निर्मळ शीतमधुर गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार गजाननाचे लोक सारे. असो पुढे भास्करासहित आडगावासी न जात परत. महाराज आले शेगावात. श्री गजानन सिद्धी श्री गजानन विजय ग्रंथ नामे ग्रंथ हो जगासी आदर्शभूत. संत महिमान जाणावया शुभभवतु श्री हरिअर्पणाय. इति श्री गजानन विजय ग्रंथ पंचोध्याय समाप्त.